तर नमस्कार, मी प्रियंका स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे खूप जणींना क्वेश्चन्स असतात की ब्लाऊज शिवायची स्पीड वगैरे कशी वाढवायची, ज्या की नवीन असतात त्यांना। तर हे सगळं मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की ब्लाऊज शिवण्यासाठी स्पीड वाढवण्यासाठी काय काय करायला पाहिजे किंवा आपला ब्लाऊजचा स्पीड कसा वाढतो, हे सगळे टिप्स मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर आज मी जे ब्लाऊज शिवते तर हे संक्रांतीसाठी ब्लाऊज शिवायचे आणि आता खूप माझ्याकडे गडबड आहे कारण की आता 1 वाजलाय। घड्याळात उलट तुम्हाला दिसत पण असेल, बरोबर 1 वाजलाय। मी आरेशला झोपी लावलंय आणि ब्लाऊज शिवायला घेतलाय। उद्या संक्रांत आहे आणि उद्याच हा ब्लाऊज द्यायचा आहे आपल्याला, म्हणजे आज संध्याकाळीच द्यायचा आहे। तसं तर आत्ताच द्यायचा होता पण 4-5 वाजेपर्यंत ढकलतंय म्हणून मग चाललेला आहे। तर रात्री काही उठून शिवणं झालेलं नाहीये त्यामुळं आणि हा ब्लाऊज शिवाय इथं बघू शकता तुम्ही, हा वर्कचा ब्लाऊज आहे जो की रेडीमेड साड्यांमध्ये वर्क निघतंय ना, तर त्या टाईपचा ब्लाऊज आहे। आणि हा व्हिडिओ पूर्ण पहा, मी याची साडी पण खूप सुंदर आहे, मी साडी पण शेवटी दाखवते ब्लाऊज तयार झाल्यानंतर तुम्हाला। तर तसा ब्लाऊज आहे, त्यामुळे हा ब्लाऊज कसा शिवायचा, कारण याचा बॅकचा पार्ट खूप डिझायनर आहे, तर ते पण मी तुम्हाला सांगते। आणि किती वेळ लागतो एका ब्लाऊज शिवायला, प्रिन्स कट ब्लाऊज आहे ते पण मी तुम्हाला सांगते। बॉबिन वगैरे भरून घेतलीये, ब्लाऊज कटिंग करून झालेला आहे। तर चला मग बघू आता किती वेळ लागतोय। बरोबर 1 वाजलेला आहे आणि सगळ्या टिप्स सोबत सांगणार आहे की ब्लाऊज शिवण्यासाठी स्पीड कसा वाढवायचा। तर चला मग सुरू करूया। तर इथं बघू शकता, आता मी पूर्ण ब्लाऊज तुमच्यासोबत स्टिचिंग करून दाखवणार आहे तुम्हाला की किती वेळ लागलाय। व्हिडिओ थोडासा मोठा झालाय त्यामुळे प्लीज समजून घेऊ शकता। आणि ज्यांना कुणाला हा व्हिडिओ पाहायचा होता त्यांनी पूर्ण पहा, कुठे स्किप न करता, म्हणजे तुम्हाला सगळं कळेल व्यवस्थित। इथं मी पूर्ण ब्लाऊज जसं आपण कटिंग करून ठेवतो तर सेम तसाच ठेवला होता आणि तसंच मी तुम्हाला दाखवते मी आता काय काय करते, कोणत्या कोणत्या टिप्स फॉलो करते, सगळं सगळं सगळं। तर इथं मी अस्तरचं सेंटर काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता मी ह्या स्लीवचं देखील सेंटर काढून घेते, जेणेकरून तुम्ही सेंटरवरती सेंटर ठेवायचं आहे किंवा तुम्हाला जे वर्कचे ब्लाऊज असतात त्याचं सेंटर काढणं हे खूप गरजेचं असतं, जेणेकरून आपली डिझाईन जी आहे ना तर ती एकदम सेंटरवरतीच यायला पाहिजे। इथं बघू शकता आपण सेंटर वगैरे काढून घेतलंय। त्यानंतर इथं मी अशा प्रकारे स्लीव्जला खून करून ठेवत असते। जी याची बाजू असते, आपण थोडी जास्त खड्ड्याची साईड असते जी समोरून घ्यायची असते, तिला मी अशा प्रकारे खून करून ठेवत असते खालच्या साईडला आणि वरच्या साईडला। आणि आपण ज्यावेळेस शिलाई करतो तर त्यावेळेस ती साईड एक तर आतून ठेवायची किंवा एक तर बाहेरच्या साईडनं ठेवायची, म्हणजे दोन्ही पण साईड। इथं बघू शकता मी आतल्या साईडनं ठेवली होती, ती सुईची केल्यानंतर बाहेरच्या साईडला आलेली आहे। आणि दुसरी देखील सेम अशीच करायची आहे, ती खून तुम्हाला बाहेरच्या साईडला घ्यायची आहे, जेणेकरून काय होतं की तुमची स्लीव जी आहे ती एका साईडची होत नाही आणि तुम्हाला खूप वेळेस चेक करावं लागत नाही कोणती छोटी आहे कोणती मोठी आहे। एकदम पटकन ही ट्रिक जर तुम्ही यूज केली तर खूप पटकन इझिलीमध्ये स्लीव जी आहे तर ती आपली तयार होते। फक्त तुम्हाला ज्यावेळेस आपण कटिंग करतो त्यावेळेस एवढं चेक करायचं असतं की आपल्या दोन्ही पण खून केलेल्या साईड ज्या आहेत ना तर त्या आपल्या वरून आलेल्या आहेत, म्हणजे एक तर बाहेरच्या साईडला यायला पाहिजे किंवा दोन्ही पण खुणा ह्या आतल्या साईडला जायला पाहिजे अशा पद्धतीनं। इथं आपल्याला बरोबर ती आपण सेंटरच्या खुणा केल्या होत्या त्या सेंटरवरती सेंटर मॅचच झालं पाहिजे, जेणेकरून आपली जी पिकॉकची डिझाईन आहे ती एक तर पुढं पण जात नाही मागं पण जात नाही, व्यवस्थित एकदम मध्ये शोल्डरच्या सरळ रेषेत हातावरती येते। यासाठी तुम्हाला सेंटर मार्किंग करणं हे खूप गरजेचं असतं। आणि त्यानंतर अशा प्रकारे सगळीकडून आपण बाहीला जे आहे तर त्या टिपा देऊन घेतलेल्या आहेत। इथं बघू शकता आपल्या सेंटरवरती सेंटर आलेलं आहे, तरी देखील एकदा चेक करायचं की व्यवस्थित आपली बाही जी आहे तर ती बरोबर झाली की नाही। अशी एकावर एक ठेवल्यानंतर बरोबर जे समोरचा पार्टची जी साईड कट केली असते ती एकावर एक येते आणि बरोबर आपली बाही बरोबर येऊन जाते। तर इथं मी ज्या टिप्स फॉलो करते ब्लाऊज शिवताना त्या मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि तुम्ही पण ह्या टिप्स सगळ्या फॉलो केल्या तर तुम्ही देखील ब्लाऊज हे पटापट शिवू शकता, म्हणजे कोणतंच मेजरमेंट वगैरे घ्यायची गरज पडत नाही। इथं लगेच आपण अंदाज घेऊन लगेच इथे 1-2 जे स्टोन होते जे आपण स्लीव जोडणार त्यावेळेस मध्ये येतील असे स्टोन मी इथं लगेच काढून घेतलेले आहेत, जेणेकरून आपण स्लीव जोडायच्या वेळेस परत आपल्याला काहीच पाहायची गरज पडणार नाही यासाठी। त्यानंतर आता इथं मी बॅक पार्ट घेतलाय, मशीनवरती थोडंसं मार्करनी माझ्याकडून उघळ होतं, ज्याने मी एक पेपर कटिंग केली होती मशीनवरती आणि ते व्हाईट मशीनवरचं पटकन निघलं नाही, तर त्यामुळं मग ते तसंच राहिलं आहे, त्यामुळे मशीनकडे प्लीज दुर्लक्ष करा। आता इथं आपण डबल दाब लावला होता, तर इथं आता बॅकला खूप जास्त वर्क आहे त्यामुळे मी इथं सिंगल दाब लावून घेत आहे।
तर इथं तो मी कुठेच व्हिडिओ स्किप केलेला नाही आहे, फक्त थोडंसं फास्ट केलं आहे. मला हे ब्लाऊज शिवायला साधारणतः 1 तास लागलेला आहे, परंतु तुम्हाला इथं अर्ध्या तासामध्येच दाखवलेलं आहे. तर इथं बघू शकता आपण गळा कट नाही करत आहे कारण की याला ऑलरेडी वर्कला गळा आहे, त्यामुळं आपण इथं फक्त आकार देऊन घेतोय जसं आहे तसाच. आणि त्यानंतर फक्त मी इथे एक मध्ये सेंटरला अशा प्रकारे कट केलं आहे आणि त्यानंतर शोल्डरला जिथं आपण गळा कटिंग करतो तिथं फक्त थोडासा कट मारून घेतला आहे, जेणेकरून आपल्याला ओळखलं जाईल की आपल्याला कुठून स्टिच करायचं आहे तर ते. आणि गळ्याचं देखील इथं सेंटर मार्किंग करून घेतलं आहे मी व्यवस्थित असं ठेवून, जेणेकरून गळा देखील आपला इकडे इकडे जायला नको, एका साईडला जायला नको, यासाठी मी गळ्याचं देखील सेंटर मार्किंग करून घेतलेलं आहे. तर तुम्ही देखील ही टिप नक्की फॉलो करा. मी जर आपण स्वतः वर्क केलं असेल ना तरी देखील हे मेजरमेंट खूप लक्षात ठेवते की जेणेकरून इकडे इकडे जायला नको आणि एका साईडला गळा गेला की मग ते चांगलं दिसत नाही यासाठी. आणि इथं आपल्याबरोबर परफेक्ट असा एक पिन मी इथं लावून घेतली आहे, तुम्ही जास्त पण लावू शकता. इथं अजून एक लावते कारण की याला खूप जास्त आपल्याला फिरवायचं होतं, कारण हा जे पाठीमागचा पिकॉक होता तर तो खूप जास्त डिझायनर होता, त्यामुळं इथे सिंगल दाबणं बरोबर आपल्याला हाताने चेक करत जायचं आहे की वर्क कुठं कुठं आहे, कसं कसं आहे. कारण की आपण हाताने ज्यावेळेस चेक करतो त्यावेळेस आपल्याला बरोबर कळतं आणि अस्तरमधून थोडंसं दिसतं पण की वर्क कुठं आहे, कसं आहे. आता इथं तुम्हाला एवढं परफेक्टली दिसत नसेल, परंतु आपण ज्यावेळेस प्रत्यक्षात ब्लाऊज शिवतो आणि आपल्या हाताला ते जाणवतं की इथं वर्कचा आकार कसा आहे, तर त्या प्रकारे आपण इथं मशीन फिरवत जायचे आहे फक्त. आणि जसं इथं खूप अशा पाकळ्या पाकळ्या होत्या, म्हणजे नाही का गोल आकारात ते मोराचे पिसारे होते तर त्याला होता. तर त्यानुसार इथं मी आता बरोबर जे आहे ना तर ते इथं असं फिरवत जातीये, जेणेकरून आपला जो शेप आहे तर तो व्यवस्थित एकदम प्रॉपर यावा यासाठी. तर इथं मला थोडंसं काम आलं होतं, त्यामुळे मी एकदा उठले होते, कारण की ब्लाऊज शिवताना असंच होतं, एक इकडं राहतं एक इकडं राहतं आणि मग अशा पद्धतीनं तुम्हाला ॲडजस्टमेंट करून करावं लागतं. तर बघू शकता इथं तुम्ही, आता मी पिना वगैरे काढून घेतलेले आहेत आणि आपण हा गळा जो आहे तर तो कट करून घेणार आहे. तर कटिंग करायच्या आधी तुम्हाला एकदा चेक करायचे की व्यवस्थित सगळ्या साईडनं आपलं जे आहे तर ते व्यवस्थित आलेलं आहे का, कुठं वरती जास्त झालेलं नाही आहे का, कुठं जागा वगैरे सुटलेली आहे का, हे सगळं चेक करायचे. तर इथं माझ्याकडून एक जे मोराचं पिसाऱ्यातलं एक जे पानसेप होता ना तर त्याच्यावरतीच वर्क चढलं होतं, म्हणजे सॉरी शिलाई गेली होती. तर मी तिथं ते लक्षात आलं की लगेच मी नंतर ती शिलाई व्यवस्थित करून घेतली म्हणजे साईडनं, परंतु तिथाली मग मी उसवून घेतलेलं होतं थोडंसं जे होतं ते. आणि इथं आपल्याला आता डबल दाब लावून घ्यायचा आहे, सिंगल दाब मी काढून टाकलेला आहे, डबल दाब लावून घेतला आहे, धागा वगैरे सुईमध्ये ऊन घेते. आणि त्यानंतर आता इथं मी खालच्या साईडला देखील टिप मारून घेत आहे लगेच अशीच. तुम्ही इथं पट्टी देखील टाकू शकता, तुम्ही जर नवीन असाल तर शक्यतो पट्टी टाका. आणि तुमची खूप जर प्रॅक्टिस असेल जास्त तर तुम्ही इथं ॲज इट इज मी जसं केलं आहे टिप मारून तरी पण फिनिशिंग पण छान येते आणि आपला वेळ पण वाचला जातो. तर इथं जसं वर्क होतं ना तर सेम तुम्हाला तुम्ही जशी टिप मारली तर तसंच तुम्हाला कडाकडानं इथं हे करून घ्यायचे कटिंग त्या सेपमध्ये. आणि त्यानंतर इथं असे कट मारून द्यायचे जेणेकरून गळा पलटी फिनिशिंगमध्ये होतो यासाठी. तर खूप पटकन होतो असा गळा जर तुम्ही पलटी केला. आणि आज देखील मी एक व्हिडिओ शेअर केलेला आहे की फक्त बॅकनेकचा पार्ट जो आहे तर तो कसा हे करायचा, स्टिच करायचा, एवढी सगळी डिझाईन असल्यानंतर. आणि सिंपल इथून मधून हात घातला आणि त्यानंतर हे पलटी करून घेतलेलं आहे सगळंच. हळूच सावकाश करायचं थोडंसं, परंतु फिनिशिंग खूप छान येते असं केल्याने. तुम्ही देखील एकदा नक्कीच करून पहा माझी ही पद्धत वापरून. खूप पटकन आणि खूप छान असं हे होतं. तर इथं हातानं असं व्यवस्थित करून घ्यायचं बोटानं. बोट घालून आपलं जिथं जिथं हे पानशेप होते तर ते असे व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे. आणि इथं बघू शकता किती सुंदर असं आपलं जे आहे ना ब्लाऊज ते तयार झालं आहे, म्हणजे बॅक पार्ट तयार झाला आहे आपला. आणि इथे तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे, काही जण काय करतात की काहीतरी कारण सांगून कस्टमरला ते ब्लाऊजच्या साईडनंच याचं ब्लाऊजचं कापड दिसतं वर्कच्या साईडनं. तर प्लीज तसं करत नका जाऊ, कारण कोणी पण हे खूप आशेनं साडी घेत असतं आणि त्यांच्या ब्लाऊजचा तुम्ही असं वाटोळं करता.
मग की कुठंतरी म्हणजे वर्क एके साईडला जातं आणि ते ब्लाऊजचं कापडच वर्कच्या अगोदर राहतं. तर असं करत नका जाऊ, जेणेकरून त्या माणसाचं पण म्हणजे कुठं पण घालतात लोकं, चांगल्या चांगल्या भारीतल्या साड्या असतात बायकांच्या आणि त्या साड्यावरचे ब्लाऊज असे शिवले तर ते चांगले वाटत नाही. तर त्यासाठी तुम्ही ही पद्धत वापरून पहा आणि तुम्हाला कुठेही काही प्रॉब्लेम आला मला कमेंट करून नक्कीच विचारा. मी नक्कीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईल. आणि कितीही वर्क असलं तर थोडंफार ॲडजस्टमेंट करून तुम्ही या प्रकारे शिवून द्यायचं. कारण की इथं बघू शकता मी एकदम काठावरती वर्क घेतलेला आहे आणि त्यानंतर इथं जी टिप मारली आहे ना, तर ती देखील एकदम फेस टू फेस मारली आहे. जो खालचा जो दाब असतो ना आपला याचा म्हणजे आपल्या एक पायाशेजारी हात जो दाब आहे तर तो उचलायचं मशीनला ऑप्शन असतो खाली आपल्या मांडीपाशी, ज्याला आपण गुडघा लावून हा वरचा दाब जो आहे तर तो उचलत असतो. तर इथं तुम्हाला जिथं वर्क येईल ना तिथं तुम्हाला तो थोडा उचलून घ्यायचा आणि त्यानंतर टिप मारत जायची, जेणेकरून टिप जी आहे ना तर ती व्यवस्थित फिनिशिंगमध्ये वर्कला देखील टिप बसून जाते सगळीकडे, कुठेच काही प्रॉब्लेम येत नाही. त्यानंतर इथं नॉर्मल जसं आपण अस्तर जोडतो तर सेम त्याच प्रकारे इथं मी अस्तर जोडून घेत आहे सगळ्या साईडचं. आणि इथं बघू शकता आपलं जे आहे तर ते सगळ्या साईडचं अस्तर वगैरे जोडून झालं आहे आणि त्यानंतर इथं मी कटिंग करून घेते. जेवढं पण अस्तर एक्स्ट्राचं होतं तर ते सगळं इथं मी कट करते आहे. खूप छान प्रकारे असं केल्याने ब्लाऊजचा गळा जो आहे ना तर तो पलटी होतो. तर इथं बघू शकता आणि इथं वरती जे आहे ना तर ते थोडंसं राहिलं आहे, तिथं आपण नंतर लेस वगैरे लावून त्याला डिझायनर लुक देणार आहोत. कारण की ते जर पूर्ण वर्कचा गळा घेतला असता तर तो खूपच छोटा झाला असता आणि एवढे छोटे गळे आजकाल कोणी घालत नाही, म्हणजे ते खूप विचित्र दिसतात. तर त्यामुळं मग आपण अशी पद्धत यूज केलेली आहे की वरती थोडंसं ठेवलेलं आहे आणि त्यानंतर आपण आपला गळा जो आहे ना तर तो दिलेला आहे आणि त्यानंतर इथं मी टक्स घेते तर टक्स असे घ्यायचे तुम्हाला. इथं बघू शकता टक्स जे आहेत ते थोडेसे साईडला गेलेत, म्हणजे आपण जे मेजरमेंट घेतो तर त्यामध्ये टक्स हे थोडेसे गळ्याला चिटकून असतात, पण याच्यामध्ये ह्या ब्लाऊजमध्ये थोडे साईडला गेले तर काहीच प्रॉब्लेम होत नाही आहे, थोडे साईडला गेले तरी पण. आणि आता आपला बॅकचा पार्ट जो आहे तर तो तयार झाला आहे आणि तो साईडला ठेवला. इथं बघू शकता मी ह्या ह्या पार्टला देखील 2 खुणा करून घेतलेल्या आहेत. तर ह्या खुणा एक तर तुमच्या आत आल्या पाहिजे किंवा एक तर बाहेरून गेल्या पाहिजे. दोन्ही पण पार्टच्या खुणा ह्या एक तर मी आतून ठेवल्या आहेत. इथं बघू शकता. असं व्हायला नको की एक आतून गेली, एक बाहेरून गेली तर ते दोन्ही पण पार्ट एकाच साईडचे होतात असं केल्याने. तर असं व्हायला नको. इथं बघू शकता मी दोन्ही पण खुणा ज्या आहेत ना तर त्या आतल्या साईडनं ठेवल्या आहेत, जेणेकरून आता आपण इथं गळा पलटी करतोय तर त्या खुणा बाहेरच्या साईडनं येतील अशा प्रकारे इथं केलेलं आहे. तर हे गळे मी जे आहेत ना तर ते पलटी करून घेते आणि अशा प्रकारे म्हणजे खूप जास्त काही झंझट वगैरे करत बसायची नाही. पट्ट्या वगैरे घ्यायचं आणि मग त्या गळ्याला पलटी वगैरे करा. गरज असेल तरच एवढ्या भानगडीत पडायचं, अन्यथा सरळ सरळ पलटी मारून दिली तरी पण गळा खूप छान फिनिशिंग येते गळ्याला आणि दिसायला पण घातल्यानंतर खूप सुंदर दिसतो. कुठेच काही करायची गरज पडत नाही. ब्लाऊज पण आपला एकदम फिनिशिंगमध्ये प्रॉपरली बसून जातो, जसं की आपण रेग्युलर ब्लाऊजला तुम्ही करत असाल तर सेम त्याच प्रकारे इथं मी केलेला आहे. आणि हा पार्ट देखील सेम टू सेम तशाच प्रकारे आपण इथं अटॅच करून घेते. अस्तर गळा पलटी वगैरे करून अस्तर जे आहे तर ते अटॅच करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हा साईडचा असे एकदा चेक करून पाहायचं एका साईडचे पार्ट झालेत का. नसेल दोन्ही साईडचे 2 व्हायला पाहिजे, एका साईडचे व्हायला नको. यासाठी मी प्रत्येक ब्लाऊजला चेक हे करतच असते आणि त्यानंतर हे साईडचं एक्स्ट्राचं जेवढं पण आपलं कापड आहे ना तर ते कट करून घ्यायचं. आणि आता आपण जो याचा प्रिन्स कटचा जो साईडचा पार्ट असतो ना तर तो घेतलेला आहे. त्याला देखील अशा 2 खुणा करून घेते. मी हे माझ्या प्रत्येक फ्रंट साईडचे जेवढे पण पार्ट बनवतो ना आणि स्लीव्हजला ह्या खुणा असतात, म्हणजे असतातच माझ्या, जेणेकरून तुमचे 2 पार्ट जे आहेत ना तर ते व्यवस्थित 2 साईडचे होऊन जातात, एका साईडचे पार्ट होत नाहीत. म्हणजे आपल्या पटकन लक्षात येतं, तीनदा चेक करावं लागत नाही की आपण ज्या खुणा केल्या होत्या त्या एक तर आतल्या साईडनं पाहिजे किंवा एक तर बाहेरच्या साईडनं आल्या पाहिजे, दोन्ही पण. एक आत एक बाहेर असं झालं तर ते दोन्ही पण पार्ट जे आहेत ना तर ते एकाच साईडचे होऊन जातात यासाठी. तर इथं बघू शकता व्यवस्थितरित्या असं आपलं हे झालेलं, म्हणजे
दोन्ही पार्ट जे आहेत तर ते 2 साईडचे झालेले आहेत. आणि इथं फिनिशिंगमध्ये आपण याला शिलाई देऊन घेतली. आणि इथं तुम्हाला कटिंग करताना देखील लक्षात ठेवायचं आहे की एकदम फेस टू फेस कपडा कट करायचे व्यवस्थित असं फिनिशिंगमध्ये, जेणेकरून ब्लाऊज शिवल्यानंतर देखील छान दिसतो आणि परत कुठं काहीही करायची गरज पडत नाही यासाठी. तर हे सगळं साईडचं एक्स्ट्राचं कापड जेवढं पण आहे ना ते कट करून घेतलेलं आहे. आणि आता आपण इथं लगेच जोडायला घेतोय हे पार्ट. आणि हे पार्ट तुम्हाला जोडताना गळ्याच्या साईडनं जोडून घ्यायचे आहेत. सॉरी, मोंड्याच्या साईडनं जोडून घ्यायचेत, मी गळ्याच्या साईडनं म्हटलं तुम्हाला. तर मोंड्याच्या साईडनं हे पार्ट जोडून घ्यायचे, खालच्या साईडनं जोडायचे नाही, कारण की कमी जास्त जरी झालं खालच्या साईडला तरी देखील ते कटिंग करू शकतो आपण. त्यामुळं मग ते आपल्याला इथं जोडताना पार्ट जे आहेत ते मोंड्याच्या साईडनं जोडून घ्यायचे आहेत अगोदर. आणि एकदा चेक करून बघत असते मी, एक शिलाई दिल्यानंतर व्यवस्थित आलं आहे का, खूप जास्त कमी जास्त तर नाही झालं ना, खूप पण कमी जास्त व्हायला नको. अर्धा इंच झालं तर चालतं, आपण ते कट करू शकतो. पण खूप जास्तच झालं तर मग आपण एकदा परत उसवून परत टिप पण घेऊ शकतो. तर त्यासाठी मी इथं पहिला पार्ट चेक केला, दुसरा काही केला नाही, कारण की एक एक पार्ट शिवल्यानंतर आपल्याला दुसऱ्याला अंदाज येऊन जातो की काही गरज नाही चेक करायची. थोडं असं नखानं हे करू शकता फिनिशिंग जास्त येण्यासाठी. इथं थोडंसं एक्स्ट्राचं वाटत होतं, त्यामुळे मी इथं थोडं कटिंग करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर हा पण पार्ट मी इथं चेक करून घेते की कसा झाला आहे तो. इथं खाली थोडं, इथं इथं थोडंसं नॉर्मल इथं खाली एक्स्ट्राचं होतं, तर ते काही नाही, आपलं टिपमध्ये निघून जाईल. तर इथं मी घेतलेल्या आहेत आता पट्ट्या. तर ह्या आपण खालच्या साईडला लावायला काढलेल्या पट्ट्या आहेत मी. तर इथं आता आपण, तर सॉरी, आपण इथं खालची साईडला नाही लावते अगोदर, आपण इथं लुकची पट्टी बनवून घेतोय, जे की मी आतमध्ये अस्तर ठेवलं आहे आणि बाहेरच्या साईडनं जे आहे ना, तर ते हे ठेवलं आहे ब्लाऊज पीसचं कापड ठेवलं आहे. तुम्ही नुसत्या अस्तरची देखील लावू शकता, काही ऑप्शन नाही, तुम्हाला जसं सुईचं पडेल तसं तुम्ही करू शकता. किंवा तुम्ही रेग्युलर जशी ही पट्टी लावता तशी त्या प्रकारे ही लावून घ्यायची आहे. आणि तर ब्लाऊजचा स्पीड कसा वाढतो शिवण्याचा, हे हे खूप महत्त्वाचा पॉईंट होता आपला, तर तो सांगायचा राहिला आहे की ब्लाऊजचा स्पीड कसा वाढतो. तर ब्लाऊजचा स्पीड हा तुमच्या मशीनवरती डिपेंड असतो पहिल्यांदा, तर की तुमची मशीन कशी आहे. मशीन जर तुमची फुल स्पीडची असेल तर इथं माझी जॅकची मशीन आहे, F5 हे मॉडेल आहे तिचं. तर खूप जणी परत कमेंट करतात की मशीन कोणती आहे, तर ही मशीन आहे जॅक या कंपनीची मशीन आहे, F5 हे मॉडेल आहे तिचं. तर ही मशीन खूप छान चालते, म्हणजे माझा एक्सपिरियन्स सांगते मी तुम्हाला. धागा वगैरे जास्त तोडत नाही म्हणजे ब्लाऊज शिवताना. इथं माझ्याकडून फक्त 1 ते 2च वेळेस मी धागा वळवला असेल, तर तो पण कसा वळवला की डिझायनर ब्लाऊज जर असेल तर थोडंसं म्हणजे सुईतून कधी-कधी धागा आपला कमी राहतो आणि तो निघून जातो. कारण ज्यावेळेस आपण दाब उचलून टिप मारतो किंवा सिंगल दाब, डबल दाब लावतो, तर त्यावेळेसच इथं फक्त मला धागा ओवायची गरज पडली असेल. अन्यथा ही मशीन धागा वगैरे तोडत नाही. आणि मशनीनं धागा तोडला नाही, टिप वगैरे व्यवस्थित आली, तर आपल्याला जास्त वेळ मशनीकडे लक्ष देत बसायची गरज पडत नाही. आणि इथं देखील बघू शकता मी फ्रंट आणि बॅक पार्ट अशा प्रकारे मोजून घेत असते, जेणेकरून फ्रंट पार्ट जेवढा पण एक्स्ट्रा आहे आपला, तर तो कट करून टाकायचा. आणि खून केली त्या मापानुसार आपण इथं शिलाईमध्ये ते ॲडजस्ट करून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून आपलं परत हा पार्ट कमी जास्त व्हायची वेळ, म्हणजे एकदा शिवल्यानंतर परत उसवायची वगैरे गरज पडत नाही. त्यामुळं मी हे प्रत्येक ब्लाऊजला, कोणतं पण असं कटोरी, प्रिन्स कट, फोरटक्स कोणतंही ब्लाऊज असलं तरी देखील मी त्याला इथं आधी मेजरमेंट करून घेत असते, पुढच्या पार्टचं आणि मागच्या पार्टचं. आणि मग जेवढा पण समोरचा पार्ट एक्स्ट्रा भरतो तर तो आपण इथं कटिंग करून घेत असतो खालच्या साईडला अशा प्रकारे. आणि इथं मी टिप वगैरे मारून दिली आहे. तर दोन्ही पण पार्ट जे आहे तर ते असे चेक करून घ्यायचे. तुम्हाला हुक लुकची साईड देखील चेक करायची आणि फिटिंगची साईड देखील चेक करायची, जेणेकरून परफेक्टच आली पाहिजे. म्हणजे आपण ज्यावेळेस फिटिंग करतो त्यावेळेस आपल्याला परत चेक करत बसायची गरज पडत नाही यासाठी. आणि अशा प्रकारे इथं मी शिलाई देऊन घेतलेली आहे. तर अजून एक असतं की तुम्ही ब्लाऊज शिवताना किती वेळेस टेप हातात घेता किंवा किती वेळेस मेजरमेंट घेता, तुमची कटिंग कशी आहे यावरती देखील खूप गोष्टी डिपेंड असतात. तर मी इथं
एकदा ब्लाऊज कट करतानाच मी तर सगळ्या प्रत्येक गोष्ट जी आहे ना तर ती करून घेत असते पटापटा. म्हणजे ज्याची त्याच्या कटिंगवरती पण डिपेंड असतं की तुम्ही कटिंग वगैरे कशी करता आणि तीनदा तोच पार्ट तुम्ही किती वेळेस हातात घेता किंवा टेप किती वेळेस हातात घेता. तर इथं बघू शकता आपण लगेच चालू हातामध्ये लगेच लूक देखील बनवून घेतले आहेत. म्हणजे परत हा पार्ट आपल्या हातात घ्यायची गरज पडणार नाही. आता डायरेक्ट शोल्डर जोडायलाच हा पार्ट आपण हातात घेणार आहोत. तर इथं बघू शकता एक्स्ट्राचा धागे वगैरे लगेच मी कटिंग करून घेते, जेणेकरून आपलं काम जे ते पटापटा होऊन जातं. आणि इथं लगेच मी हुकच्या देखील खुणा करून ठेवल्या आहेत, कारण आपण हुक ज्यावेळेस लावतो त्यावेळेस परत आपल्याला इथं मार्किंग करत बसावं लागत नाही, कारण की एकदा खुणा केलेल्या असतात त्यावरती लगेच हुक लावून द्यायचे. आणि त्यानंतर इथं लगेच आपण याचं देखील हे करून घेतोय. इथं लगेच शोल्डर वगैरे अटॅच करून घेतलंय मी. आणि जे एक्स्ट्राचे धागे वगैरे असतात ना तर ते ती थाळी तिथंच कटिंग करायची, जेणेकरून मग परत फिनिशिंग पण आपली बिघडत नाही आणि परत एक्स्ट्राचे धागे वगैरे कट करत बसावं लागत नाही जास्त प्रमाणात. त्यानंतर आता इथं लगेच इथं लगेच शोल्डर व्यवस्थित करून घेतले आणि त्यानंतर लगेच बाही घेतली आहे. बाही इथं बघू शकता जी खुणची साईड आहे ना ती बरोबर मी पुढच्या साईडला ठेवली आहे आणि बरोबर बाहीचं सेंटर आणि शोल्डरचं सेंटर यावरतीच मी जी आहे ना तर ती बाही जोडून घेतलेली आहे. तर इथं सॉरी माझ्याकडून हा व्हिडिओ थोडा स्किप झाला आहे, कारण की मला एक एक फोन येऊन गेला आणि त्यानंतर तो कॅमेरा बंद झाला आणि मी तो खूप वेळानं पाहिलं, त्याबद्दल खरंच मनापासून सॉरी. तर फक्त सेंटरवरती बाही ठेवून घेतली आणि त्यानंतर फक्त बाहीचं सेंटर आणि शोल्डरचं सेंटर हे एकावर एक आलं पाहिजे. अशा प्रकारे तुम्हाला इथं बाही जोडून घ्यायची. अर्धा भाग आधी जोडायचा, अर्धा भाग नंतर जोडायचा. हे मी तुम्हाला तोंडानं सांगते. तर प्लीज खरंच मनापासून सॉरी. मला खूप हे वाटलं की माझी ती क्लिप आलेली नाही आहे, परंतु तोपर्यंत माझ्या दोन्ही पण स्लीव जोडून झाल्या होत्या. त्याबद्दल खरंच मनापासून सॉरी. परंतु फक्त तुम्हाला सेंटरवरती सेंटर ठेवून इथं स्लीव जोडून घ्यायची आणि जसं आपण सगळ्या ब्लाउजांना इथं साईडला पलटी वगैरे करून फिटिंगची टिप देऊन घेतो, तशा प्रकारे देऊन घ्यायचं आहे. तर सॉरी, इथं आपली एक बाही जी आहे ती जोडायची राहिली आहे. तर माझ्याकडून थोडंसं कन्फ्युजन होतं आहे, कारण की हा व्हिडिओ जो आहे ना तर तो हे ब्लाऊज संक्रांतीचं होतं आणि आत्ता जवळपास किती 20-25 दिवस झाले आहेत आणि त्यानंतर मी हा व्हिडिओ एडिट करते. त्यामुळे थोडं कन्फ्युजन आहे आणि त्यामुळं थोडंसं मागं पुढं होतं आहे. तर इथं बघू शकता ही स्लीव जी आहे तर ती जोडलेली नव्हती, पण मला वाटलं जोडलेली आहे. त्यामुळे मी एडिटिंगमध्ये अगोदर बोलून गेले की मी स्लीव्ज जोडली त्याबद्दल, परंतु नाही जोडलेली. आपण एक स्लीव राहिली जोडायची. तर चलो असं काहीच आहे. आयुष्य सध्या असंच चालू आहे, त्यामुळं प्लीज सॉरी समजून घ्या. इथं बघू शकता बरोबर सेंटरवरती आलेलं आहे आपलं जे आपण स्लीवचं सेंटर आणि शोल्डरचं सेंटर एकदम बरोबर आलं पाहिजे. त्यानंतर ही टिप देखील तुम्हाला इथं मोजून घ्यायची आहे. कुठं कमी जास्त होत असेल तर तिथं तुम्ही थोडंसं जे आहे ना तर ते शोल्डरच्या म्हणजे बाहीच्या साईडला तिथं थोडंसं एक्स्ट्राची टिप घ्यायची. ज्या साईडला एक तर मागच्या साईडला होत असेल थोडं एक्स्ट्रा, तर तिथं मागच्या साईडला जी आहे तर ती थोडीशी नॉर्मल टिप एक्स्ट्रा जी घ्यायची तिथं फक्त तेवढ्यापुरतीच, जेणेकरून ते जे आहे ना तर तिथं ते कवर होऊन जातं आणि आपली फिटिंगला जी टिप येते ना तर ती व्यवस्थित अशी येते. तुम्ही प्रत्येक ब्लाऊजमध्ये देखील ही ट्रिक जी आहे तर ती वापरू शकता. म्हणजे तुमचा फिटिंग जी आहे तर ती खालीवर होत नाही किंवा कुठेच घडी वगैरे येत नाही. यासाठी जरी थोडं एक्स्ट्रा वाटलं तर ते बाहीमध्ये ॲडजस्ट करून घ्यायचं बाही जोडताना. आणि इथं बघू शकतो थोडंसं एक्स्ट्राचं कापड होतं ते आपण कटिंग करून घेतलं. त्यानंतर इथं स्लीव्ज पलटी केलेली आहे आणि साईडची परत इथे एक टिप देऊन घेतलेली आहे, दाब टिप. आणि आता आपल्याला याची फिटिंग करायची आहे. तर खूप झटकेपट असा ब्लाऊज शिवून झाला होता हा. आणि एकदा तुम्हाला प्रॅक्टिस झाली ना वर्कचे ब्लाऊज शिवायची तर मशीन पण जास्त सुई वगैरे तुटत नाही मशीनमध्ये. कधीतरीच तुटते, खूप जास्त वेळेस पण तुटत नाही. इथं आता मी फिटिंगचं माप बघते की कोणतं माप आहे काय, तर त्यानुसार इथं फिटिंग करायला. तर इथं मी फिटिंग लगेच करायला घेतली आहे. तुम्ही कशी फिटिंग करता हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. मी जेवढं पण कंबर आहे त्यांचं तेवढं मोजून घेते आणि त्यानंतर एक्स्ट्राचं कंबर मोजते किती इंच भरतं ते आणि त्यानुसार त्याचा चौथा भाग मी इथं टाकत असते आणि चौथ्या भागावरून आपण इथं फिटिंग करून घेतो. त्यानंतर छातीचा देखील इथं चौथा भाग टाकून घ्यायचा आणि इथं खूण करून घ्यायची आणि स्लीवचं अर्ध टाकायचं आहे तुम्हाला इथं. स्लीव जर 9 असेल तर तुम्हाला 4.5 ठेवायचा आहे, 10 असेल तर 5 ठेवायचा आहे. बाकीकडे चौथा भाग टाकायचा आणि स्लीवला अर्धा भाग टाकायचा आहे. फक्त एवढंच करायचं आहे.
आणि त्यानंतर इथं सरळ फिटिंगची टीप जी आहे ना तर ती देऊन घ्यायची. त्यानंतर याच्या शेजारी परत तुम्हाला 2 किंवा 2 टीप देऊ शकता. मी इथं 2 देते किंवा तुम्ही 3 दिल्या तरी पण चालतील. शक्यतो जास्तीत जास्त 2 तरी द्यायच्याच, एक फिटिंगची आणि त्याच्या शेजारी 2 टिपा, म्हणजे 3 टिपा तरी तुम्हाला इथं द्यायच्याच आहेत. कारण की कस्टमरने जर एक उसवली तर दुसरी राहिली परत एक्स्ट्राच्या 2 टिपा राहिल्या पाहिजेत. कारण एकाच टिपावरती ब्लाऊज राहिलं तर मग परत कस्टमर थोडं हे करतं की तुम्ही म्हणजे टिप मारण्यामध्ये पण एवढा कंजूसपणा केला का, असं काहींचं बोलणं ऐकून घ्यावं लागतं. किंवा काही म्हणतात पण त्यांच्यातली त्यांच्यात की टिप मारायला पण किती चिंगूसवाणी करतात. एक टिप उसवली तर परत टिप पण राहत नाही. तर त्यासाठी आपण इथे एक्स्ट्राच्या 2 टिपा मारून देत असतो. किंवा तुम्ही 3 मारल्या तरी पण चालतील, पण मी शक्यतो 2च मारत असते. तर त्यासाठी आणि इथं साईडचे जेवढे पण धागे वगैरे असतात ते लगेच इथं तुम्हाला कटिंग करून घ्यायचे. आणि इथं बघू शकता आता आपला ब्लाऊज फिटिंग वगैरे करून तयार झाला आहे, परंतु आता याचं भरपूर असं काम राहिलेलं आहे अजून. तर इथं बघू शकता मोंड्यातली फिटिंग वगैरे एकदम परफेक्ट आली, फिटिंग पण एकदम सरळ वगैरे आलेली आहे. इथं एकदा बघून घेते मी ब्लाऊज कसा झाला आहे काय, म्हणजे आपल्याला ब्लाऊज पाहिल्यानंतर लगेच कळतं की हा कस्टमरला कसा बसणार आहे. यासाठी एकदा इथं पाहून घ्यायचं की ब्लाऊजचा कोणता पार्ट कसा झाला आहे काय. आणि बॅक पार्ट तर खूप सुंदर झाला आहे, खूप छान वाटत होता हा बॅक पार्ट. 3,500 का 4,000ची साडी होती याची आणि खूप सुंदर अशी साडी होती. त्यानंतर इथं मी घेतलेली आहे लेस, जी की आपण इथं थोडासा भाग राहिला होता आपला, तर तिथं लावण्यासाठी घेतलेली आहे ही लेस. तुम्ही कोणतीही लेस घेऊ शकता आणि तिला डबल करून इथं लावू शकता डबलमध्ये, जेणेकरून वर्कचं जे ब्लाऊज आहे त्याचा तो गॅप असतो ना शोल्डरपाशी तर तो भरून येतो. आणि ब्लाऊजचा लूक जो आहे ना तर तो डिझाईनसारखा दिसतो, म्हणजे एकदम डिझायनर वाटतो यासाठी. आणि त्यानंतर आपल्या इथं नॉड देखील लागत आहे, तर ती नॉड मी चेक करत होते तर ही थोडीशी कमी होती माझ्याकडे, त्यामुळे मग मी ती ठेवून दिली आणि परत दुसरी घेतली. तर असं खूप वेळेस होत असतं ब्लाऊज शिवताना वगैरे. तर इथं मी लेस लावून घेतली आता. आणि तुमच्या लक्षात आलंच असेल की ब्लाऊज शिवताना कोणत्या कोणत्या टिप्स महत्त्वाच्या असतात. तुमची मशीन कशी चालती आहे, मशीन धागा किती वेळेस तोडती आहे. म्हणजे काही काहींना कन्फ्युजन असतं की आम्हाला खूप वेळ लागतो. तर हो, ब्लाऊज शिवताना वेळ लागतो. मी ज्यावेळेस सुरुवात केली होती ब्लाऊज शिवायला, एक ब्लाऊज मला 2-2, 3-3 दिवस पण जात होता. त्यामुळं तुमच्या मशिनीवरती देखील डिपेंड असतं की तुमचा ब्लाऊज शिवायला किती वेळ लागतो. त्यानंतर तुम्ही कोणतं मेजरमेंट हे किती वेळेस घेता हे देखील खूप महत्त्वाचं असतं. तुम्हाला कधी-कधी ब्लाऊजमध्ये उसवावं वगैरे लागलं, तुमच्याकडे जर परफेक्ट टिप्स नसतील की पटकन ब्लाऊज कसा शिवायचा, तुम्हाला खूप वेळेस ब्लाऊज वगैरे उसवावा लागत असेल, तर तो देखील एक प्रॉब्लेम होतो की ब्लाऊज जर जास्त वेळेस उसवावा लागला तरी देखील तुम्हाला ब्लाऊज शिवायला खूप वेळ जातो. म्हणजेच एकदा चुकत गेलं की ते चुकत जातं आणि मग ते उसवावं लागतं आणि उसवायला खूप वेळ जास्त जातो. त्यामुळं तुम्ही ह्या सगळ्या ब्लाऊजच्या इथं ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत, कोणता पार्ट कसा जोडायचा, एका साईडचे पार्ट येऊ नये यासाठी काय काय करायचं, हे सगळे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा, म्हणजे तुमच्या पण पटकन लक्षात येईल की कोणता कोणता पार्ट कसा कसा करायचा आहे ते. आणि म्हणजे हे सगळं तुमच्यावरती डिपेंड असतं. जसं जसं आणि कोणी कितीही सांगितलं ना की तुम्ही इथं असं करा, तिथं तसं करा, मग तुम्हाला ब्लाऊज शिवायला उरकेल, तर असं काहीही नसतं. ब्लाऊज शिवायला जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ लागतोच आणि तुम्हाला जेवढ्या टिपा मारायच्या तेवढ्या मारावंच लागतात. परंतु याच्यामध्ये फक्त एक असतं, तुमची मशीनची स्पीड आणि तुमचा अनुभव. तर ह्या गोष्टी डिपेंड असतात की तुम्ही जेवढे पण जास्त ब्लाऊज शिवाल दिवसामध्ये, तर तेवढा तुमचा वेळ जो आहे ना तर तो कमी कमी होत चालतो. जसं 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 तुम्ही कोणत्याही क्षेत्रात कंटिन्युअसली काम करता, तसं तसं तुमची स्पीड वाढत जाते आणि तुमचा कॉन्फिडन्स देखील वाढतो. तुम्ही खूप जास्त वेळेस मेजरमेंट वगैरे घेत बसत नाहीत, ते मापं तुमच्या लक्षात बसून जातात. आणि त्यानंतर तुम्ही मी तर कधी कधी फिटिंगचं माप पण लगेच ब्लाऊज कट केलं असेल ना, तर ते फिटिंगचं माप देखील आपल्या लक्षात राहून जातं की याची फिटिंग इथं इथं एवढी एवढी होती. मग ती परत वही चेक करायची पण गरज पडत नाही तुम्हाला की फिटिंग किती होती काय. आणि प्रत्येक आपल्याला पॉईंट लक्षात येऊन जातो, जेवढी जास्त प्रॅक्टिस होते की ह्या ब्लाऊजला काय काय लागणार आहे, कोणत्या कोणत्या पट्ट्या लागणार आहेत, नाडी कशी, लेस कशी लावायची, हे सगळं पटकन लक्षात येऊन जातं. आणि मग ब्लाऊज शिवायला वेळ हा लागत नाही. जेवढ्या टिपा मारायच्या तेवढ्या तर मारावंच लागतात, फक्त स्टेप ज्या आहेत ना तर त्या पटापट होतात थोड्याशा, असं होतं. आणि मग ज्यावेळेस आपण नवीन ब्लाऊज शिवतो त्यावेळेस आपल्याला थोडासा कंटाळा येतो, बॉबिन तरी संपणार,
किंवा मशीन धागा तरी जास्त वेळेस तोडणार किंवा म्हणजे असं काही ना काही होणार आणि मग ते कारण झाले की आपली चिडचिड होते आणि मग आपल्याला कधी कधी एक ब्लाऊज एक एक दिवस पण जातं. तर माझ्यासोबत पण खूप वेळेस असं झालेलं आहे आणि वर्कचा ब्लाऊज तर मला एक एक 2-2 दिवस पण शिवायला गेलेला आहे कधी कधी. आणि आता 1 तास पण खूप होतो ब्लाऊज शिवायला वर्कचा. आणि हा ब्लाऊज जो आहे तर तो मी 1 तासामध्ये शिवलाय फक्त. तर मध्ये एक कस्टमर आलं होतं, त्यांनी देखील माझे 10-15 मिनिटं घेतले. तरी देखील हा ब्लाऊज जो आहे ना तर तो आपला साधारणतः 1 तासामध्ये शिवून कंप्लीट झाला. संक्रांतीचा ब्लाऊज होता, खूप घाईत आलेला होता. परंतु पहिलीच संक्रांत होती तिची. नवीन लग्न झालं होतं, 1च महिना झाला होता आणि पहिलीच संक्रांत होती. साडी घरच्यांनी थोडी लेट घेतली, त्यामुळं मग ब्लाऊज तर शिवून हवा होता. म्हणून मग म्हटलं चल देते शिवून आणि मग लगेच शिवला ब्लाऊज. तर ती लगेच 4 वाजता घ्यायला येणार होती. 1 वाजता ब्लाऊज शिवायला बसले होते, 2 वाजता लगेच कंप्लीट झाला होता. इथं बघू शकता आपली लेस, नाडी सगळं लावून झाले. आता इथं आपण हुक लावायचे, त्यासाठी खुणा पण करून घेतलेल्या आहेत. तर मी इथं हुक लावताना काय करत असते, पूर्ण ब्लाऊज तयार झाला, खालच्या बॉबिनचा जेवढा पण धागा उरतो तो तो लगेच हुक लावायला यूज करून टाकायचा, जेणेकरून थोडा एक्स्ट्राचा धागा उरला असेल तर तो आपल्याला परत गुंडाळावा लागतो. तर त्यासाठी तो धागा हुक लावायसाठी यूज करायचा, म्हणजे जेणेकरून तो जास्त वेळ गुंडाळत बसायची गरज लागत नाही आपल्याला परत आणि काम जे पटकन होऊन जातं. आणि इथं जे आपण अगोदरच खुणा केल्या होत्या, त्यामुळे आता इथं लगेच आपण हुक लावून घ्यायचे पटापटा आणि अशा प्रकारे आपला हा ब्लाऊज तयार होतो. तर तुम्हाला कसा वाटला, मी कशा टेक्निकनं ब्लाऊज शिवते हे देखील कसं वाटलं मला कमेंट करून नक्कीच सांगा. खूप सगळ्या कमेंट होत्या की तुम्ही ब्लाऊज स्टिचिंगचा व्हिडिओ टाका, तर तुमच्यासाठी टाकलेला आहे. आणि कोणी कोणी कसे पण व्हिडिओ बनवतं की तुम्ही अर्ध्या तासात ब्लाऊज शिवला, 15 मिनिटात ब्लाऊज शिवला, असं नसतं. हे मी सगळ्या ताईंना सांगते कारण की खूप जणींचं असं होतं की आम्हाला एवढ्या फास्ट शिवता येत नाही, मग त्या कसा शिवतात. हा सगळा प्रॅक्टिसचा खेळ असतो. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात गेला, तुमची तिथं जितकी प्रॅक्टिस होईल तितकं तुम्ही परफेक्ट बनत चालता. मी देखील अजून नवीन आहे असं मी म्हणते कारण की माझा देखील खूप दिवसाचा एक्सपिरियन्स नाही आहे. आणि आपल्यापेक्षा पण जास्त काही काही जे टेलर लोक वगैरे असतात तर ते आपल्यापेक्षा पण फास्ट शिवतात, कारण की त्यांना तेवढ्या टेक्निक माहीत झालेले असतात आणि हे सगळे अनुभवांचे पण जास्त खेळ असतात. परंतु कोणाचं तरी पाहिलं तर त्यातून पण आपण खूप गोष्टी शिकतो. तर त्यासाठी हा व्हिडिओ होता. तर इथं बघू शकता किती पटकन आपले हुक वगैरे सगळं लावून झालेलं आहे आणि हा ब्लाऊज अशा प्रकारे इथं कंप्लीट झाला आहे. म्हणजे खूप, आणि एकदा तुम्हाला सवय लागली ना की खूप पटापटा कामं होऊन जातात. आणि तुम्ही ब्लाऊज शिवताना असं जर करत असाल ना की ब्लाऊज हुक लावायचा ठेवायचा किंवा लूक करायचं ठेवायचं, तर मी असं करत नाही. मी जे ब्लाऊज लगेच झालं ना त्या लगेच बॉबिनचा धागा घेते आणि लगेच तिथं हुक पटकन लावून घेते, कारण हुक लावायला 2च मिनिटं लागतात. आणि मग ते ठेवलं की मग ते परत लक्षात राहत नाही हुक लावले का नाही लावले. परत तो धागा बघा, हे करा ते करा, परत तो आपला राहिलेला बॉबिनचा धागा देखील आपल्याला परत तो दोऱ्याला गुंडाळून ठेवावाच लागतो. तर त्यासाठी लगेच इथं हुक वगैरे लावून घ्यायचे आणि अशा प्रकारे एकदा ब्लाऊज पाहून घ्यायचा की कसा झाला आहे आपला ब्लाऊज. आणि ब्लाऊजची फिनिशिंग वगैरे छान असेल तर आपलाच ब्लाऊज पाहायला आपल्याला खूप सुंदर वाटतो, खूप आवडतो. तर इथं माझ्यासोबत पण हेच झालं होतं आणि पूर्ण ब्लाऊज तयार झाला होता आणि याचा फायनल लूक असा काहीसा होता. खूप सुंदर असा झाला होता. इथं बघू शकता बॅक पार्ट जो आहे तो किती सुंदर झालेला आहे आणि स्लीवची डिझाईन देखील खूप सुंदर वाटत होती. तुम्हाला ब्लाऊज कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून इथपर्यंत येऊन व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद.